एकदा गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मयूर आणि मी निघालेलो आहोत सकाळी नाश्ता करण्यासाठी. 3 कामं करायची. 3 कामं आहेत. नाश्ता करण्यासाठी, दुसरं काम राशन भरायला. राशन जे आलेलं असतं ते राशन भरून ठेवण्यासाठी. तो मित्रांनो, तर आपण मयूरच्या गावी आलेलो आहोत. तर मयूरचं हे मूळ गाव आहे आणि हे देवस्थान तुम्ही बघू शकता, दिगंबर देवस्थान असं होतं. आणि पुढे हे गाव. तर 12 ते 13 वाड्या मिळून एक गाव तयार होतं. त्यातलं हे 13वं पिंपळवंडी असं म्हणून गाव आहे. तर आपण पुढे जाऊया. इथेच पुढे आम्ही खरं तर आलेलो आहोत ते राशनचं दुकान जे असतं तिकडे राशन भरण्यासाठी. आणि तिथून एक देवस्थान आहे, ते देवस्थानाचं दर्शनसुद्धा करूया आपण. तर मी तुम्हाला पुढे दाखवतो, बघत राहा. ठीक आहे, बोल. चल 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 बोल बोल बोल. तर ही एंट्री मित्रांनो, खूपच सुंदर अशी एंट्री आहे. तर मित्रांनो, ही ग्रामपंचायत पिंपळवंडी ह्या गावातली अशा प्रकारे बनवलेली आहे. तर चल मग पुढे आपण नाश्ता करूया. तर मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करत आहोत. इथून पुढे मग राशन करायला तर मित्रांनो, खरंच इतका सुंदर नाश्ता होता. मला वाटत मजा येईल. मी कधी एवढं जबरदस्त एक्सपिरियन्स करेन तर पुढे. खूपच फ्रेश आणि मस्त नाश्ता होता. मी त्यांना फीडबॅक दिली आताच. आणि आता चहा पिऊन फटाफट निघूया. त्या गोष्टी खूप दुर्मिळ असतात मित्रांनो. तर आत्ताच्या काळात सुद्धा असं हे सगळं जिवंत आहे. हे फक्त गावी आल्यानंतरच अनुभवायला मिळतं. आता आपण राशनच्या दुकानात आलेलो आहोत. इथं राशन घेणार आहोत. ठीक आहे, चालेल. येऊ का? तर मित्रांनो, इथे राशनासाठी आलेलो आहोत. इथे नावाची नोंदणी होते आणि ती रिसीट जी निघालेली आहे ती रिसीट नावाची काढल्या जाते. त्याच्यानंतर इथे राशन दिलं जातं. तर इथे राशन मिळतं. आता राशन अजून आलेलं नाही. थोड्या वेळाने अर्धा ते 1 तासांनी राशन येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला राशन दिलं जाईल. तर आपण नोंदणी करून पुढे जाऊया दर्शनासाठी. मयूर मला पहिल्यांदा इथे घेऊन आला आहे आणि मला खूप भारी वाटलं आपलं गाव. खूप फिरलो मी. किल्ल्यावरही गेलो, शिवनेरी किल्ल्यावर. आणि तिथून पुढे मग आजचा प्रवास होता हा आमचा, नाश्ता करण्याचा, गाव फिरण्याचा, ह्या जुन्या गोष्टी. तर हे आम्हाला दाखवायचं होतं आणि खूप मला बरं वाटलं. मी भरपूर ठिकाणी फिरलो आहे, पण असं गाव खूपच छान वाटलं मला. तर बाबांचं म्हणणं हेच आहे, गेली 70 वर्ष बाबा ह्या राशन दुकानात काम करत आहे. स्वतः हे राशन दुकान चालवत आहे. गेली 70 वर्ष ही मंडळी म्हणजे हे गिरायक त्यांच्याकडे येत आहे आणि बाबा तसेच आजही त्यांना हे राशन पुरवठा करतात. आणि पूर्वी पावत्या मिळायच्या, पण आज स्मार्ट मशीन आलं. हे स्मार्ट बघू शकता तुम्ही. हे स्मार्ट मशीन आहे. याच्या अगोदर पावत्या मिळायच्या राशन घेण्यासाठी. आणि आज बाबांचं वय 70+ आहे. तर त्यांचा नातूसुद्धा त्यांना मदत करतो. त्यांचा मुलगासुद्धा आहे, ते सुद्धा मदत करतो. आणि पुढेही त्यांचं हे राशन दुकान असंच चालत राहणार आहे. मित्रांनो, हे आपण आता देवदर्शनासाठी पुढे निघालेलो आहोत. आणि हे तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली बाजूला मस्जिद सुद्धा आहे आणि हे शिवनेरी सुंदर असं ग्रामपंचायत बांधलेलं आहे. तर ही मस्जिद आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे इतर लोक एकजुटीने राहतात. तर मित्रांनो, हे ग्रामदैवत मळगंगा माता असे देवस्थान आहे. इथे खूप सुंदर असं मंदिर बांधलं गेलेलं आहे. आणि मी पुढे तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आवारामध्ये किती सुंदर अशा गोष्टी आहेत. तर हे मंदिर मित्रांनो, तर मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला कदाचित हेच आहे ते. इथे हॉल आहे लग्नासाठी. तर कमी पैशामध्ये ज्यांना कमी दरामध्ये लग्न करायचं असेल त्यांच्यासाठी हा हॉल आहे. हा मी झूम करतोय. हा हॉल तो आहे. खूप सुंदर प्रकारे बांधलेला आहे आणि इथे कमी याच्यामध्ये लग्न करून दिलं जातं.
तर असं आहे. स्थापना 1966 ची. ही स्थापना 1966 ह्या सालाची आहे. हे बघू शकता तुम्ही हॉल, खूपच सुंदर हॉल आहे. इथे लग्न वगैरे केलं जातं. तर तसंच पुढे हे मेन मंदिर, मळगंगा माता असं हे मेन मंदिर आहे. तर आपण दर्शनसुद्धा करू आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. मेंदी तिकडे बाय पडून. मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकता तुम्ही. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या मळगंगा मातेचं. बघा, हे तुम्हाला दर्शन साक्षात होत आहे. कदाचित असं मला तरी असं वाटतंय ते देव आपल्याकडेच बघत आहे. तर तसंच मित्रांनो, हा मंदिराच्या बाजूचा किंवा मागचा भाग आहे. हा असा मोठा आवार आहे, खूप छान आहे. लहान पोरं खेळत असतात इथे. मंदिराच्या समोरचा आवार आहे. आता ऊन असल्यामुळे लोक नाही आहेत, पण नंतर खूप गर्दी होते आणि इथं शांततेसाठी लोक येऊन बसतात. तर मित्रांनो, असं हे देवस्थान आहे. आता आम्ही सुद्धा इथं 5 मिनटं बसू आणि मग पुढे निघू. चला तर भेटूया पुढे. तर मित्रांनो, आम्ही मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या पहारात बसलेलो आहोत. असं विचार केला थोडं 5 मिनटं बसून शांततेत खूप बरं वाटतंय. खूप पॉझिटिव्ह वाईब आहे इथे. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे थोडं 5 मिनटं बसून मग पुढे निघू. भेटूया पुढे. हे बघू शकता. तर आता आपण मयूरच्या लहानपणीच्या मित्राला भेटायला जाणार आहोत. जेव्हा मयूर इथे गावी शाळा शिकायला होता ते. आता वय किती आहे तुमचं सध्या? 86 चालू आहे. आणि आईंचं वय आता? ते येतात. 10 वर्षांनी कमी आहे. 10 वर्षांनी कमी. बरोबर. आणि आता लग्नाला किती वर्ष झाले? लग्नाला आता बघा ना 65 वर्षापासून 65 पासून किती? 26. 26 आली ती 35 आणि 26 35 30 26 40 50 40. 50 जवळपास 61. 60 पकडा. 60 वर्ष झाली लग्नाला. आणि लग्नाच्या दिवशी एकामेकांना बघितलं आणि लग्न झालेलं आहे. अशी ही जोडी आहे आजची आम्हाला भेटलेली. तर खूपच सुंदर हा मेसेज आहे. आणि गोष्टी पण ही जोडी तुम्ही आज बघू शकता. आई आज बाबांचा फोटो आणायला गेलेले. त्यांचं वय तेव्हा होतं किती बाबा फोटोमध्ये? 10 वर्ष माझ्याकडे 10 वर्षाचा फरक आहे. हा, नाही, तुमचा फोटो तो किती जुना आहे? तो 62 सालाचा. हा, 62 सालाचा, म्हणजे खूप जुना. ते यंग असतानाचा फोटो आज आई दाखवतात आपल्याला. तर आपण बघूया फोटो. मी फोटो व्हिडिओमध्ये ऍड करीन नक्कीच. ही जोडी आहे. तोपर्यंत मग मुलीला बघितलं. नाही पार अजिबात नाही. बापरे. म्हणजे काकांचं लग्न झालं तेव्हा लग्नाच्या दिवशी एकमेकांना बघितलं आणि लग्न झालं. आणि आजकालच्या गोष्टी बघा. म्हणजे लग्नाच्या अगोदर 10 वर्ष सुद्धा रिलेशनशिप मध्ये असल्यानंतर त्या गोष्टी टिकत नाही आज. आणि हे लग्न म्हणजे लग्नाच्या दिवशी गाठभेट झाल्यानंतर लग्न झालंय. बघितलं एकमेकाला तेव्हा जाऊन लग्न झालंय. आणि आज किती वर एवढ्या वर्षाले सोबत आहेत. किती झाले? लग्नाला 65 साली लग्न झालं. 65 साली लग्न झालं तुमचं. अच्छा 35 65 साली लग्न झालंय. 30 40 50 50 56 झाले 71 वर्ष होऊन गेली. तर हा चांगला मेसेज आहे खरंच. 60 त्याच्या अगोदर 61 वर्ष. त्याच्या अगोदर तर नमस्कार मित्रांनो, हे आमचे आजी आजोबा आहे. म्हणजे हे बाबा आमचे लहानपणाचे मित्र आहे. लहानपणी आम्हाला सायकलचा राऊंड द्यायचे. लहानपणी आम्हाला सायकल बसवायचे, फिरवायचे. पिंपवंडी गावच्या रोडला हे घर आहे. आजी बाबा दोघं सुखाने संसार करतात, खूप आनंदी आहे. ते सांगतात की 1965 साली त्यांचं लग्न आलं. लग्न ज्या दिवशी झालं. नमस्कार मित्रांनो, हे आमचे बाबा लहानपणीचे आमचे मित्र. म्हणजे आता सहज जात होतो रस्त्याने तर खूप दिवसापासून विचार करत होतो की आजी बाबांना भेटून जाऊ. पण आता ते भेटले, आवाज दिला, आजी बाबा बाहेर आले. तुम्ही विचार करू शकता किती ते सेन्सिटिव्ह आणि किती शांत आणि किती संयमी. बघा त्यांचे चेहरे सांगत असतील तुम्हाला. तर बाबांचं लग्न 1965 साली झालं. म्हणजे ज्या दिवशी त्यांचं लग्न झालं त्या दिवशी त्यांनी एकमेकांना बघितलं. त्याच्या आधी त्यांनी कधी एकमेकांना बघितलं नव्हतं. पण हे आमचे लहानपणाचे मित्र म्हणून मला त्यांच्यासाठी एक गाणं डेडिकेट करायचे, म्हणजे एक कविता डेडिकेट करायची. अनंत राऊंड सरांची ती कविता आहे. बाबा
कविता तुम्हाला एक सांगतो छोटीशी, मित्रहाडी मैत्रीहाडी कविता आहे, कारण हे बाबा आमचे लहानपणाचे मित्र आहेत. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, बाबांसारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना कधी रात आली मधी, चालताना कधी रात आली मधी, मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद.